नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा अगदी मोजक्या मसाल्यांमधला हा पुलाव एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा। हा पुलाव बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही। अगदी काही वेळातच तुम्ही हा कुकरमध्ये किंवा टोपामध्ये बनवू शकता। अगदी दाणा ना दाणा मोकळा होतो। मग हाच व्हेज पुलाव कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत। तर नेहमीप्रमाणे अगदी छोट्या छोट्या टिप्स सहित मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर मी इथं 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। आता बासमती तांदूळाऐवजी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। कोलम किंवा तो जो तुमच्या घरामध्ये आहे तो तुम्ही इथं वापरू शकता। जर तुम्ही चिकट तांदूळ घेणार असाल किंवा तुकडा तांदूळ इथं वापरणार असाल तर तो मात्र भिजत न ठेवता अगदी त्याचा डायरेक्ट कुकरमध्ये भात तयार केला तरीही चालेल। तर मी तो 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। आता याचं वजनी प्रमाण म्हणाल तर 400 ग्रॅम एवढा इथं मी तांदूळ वापरलेला आहे। आता हा तांदूळ आहे तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ मी धुवून घेतला आहे, कारण त्याच्यावरती जी पावडर वगैरे लावलेली असती ती धुणं गरजेचं आहे। तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुतल्यानंतर हा आपल्याला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं चांगला भिजत ठेवायचा आहे। तर 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। तांदूळ पण चांगला भिजलेला आहे। आता या भिजलेल्या तांदळाचा आपण पुलाव तयार करायला घेऊया। तर मी हा पुलाव आहे तो अगदी टोपामध्येच तयार करणार आहे। तुम्ही अगदी तो कुकरचाही वापर करू शकता। तर हलकासा टोप गरम झाला की ह्याच्यामध्ये अगदी 1.5 पळी मी इथं तूप घेतलेलं आहे। आता तुपाऐवजी तुम्ही तेल घेऊ शकता किंवा बटरचाही वापर केला तरीही चालेल। तर 1.5 पळी तूप अगदी हलकंसं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घ्यायचे आहेत। तर खडे मसाले भाजताना तुपाचं टेम्परेचर हे जास्त गरम पण नसावं, नाहीतर हे खडे मसाले आहेत ते करपून जातील। तर ह्याच्यामध्ये 2 चक्री फूल, 2 तेजपत्ता, 1 इंच दालचिनी, 2 मोठ्या वेलच्या घेतलेल्या आहेत, लवंग घेतलेले आहेत 3 ते 4 आणि 2 छोट्या वेलच्या मी इथं वापरलेल्या आहेत। गरम मसाल्यांमध्ये तुम्ही अगदी इथं जावित्री वापरली तरीही चालेल, त्याचा पण छान असा सुगंध येतो। तर हे मसाले अगदी हलक्याशा तुपावरती आपण छान असे परतून घेऊया। तूप जास्त पण गरम नसावं। तर हे थोडंसं परतलं की ह्याच्यामध्ये अगदी 1 चमचाभर मी इथं जिरं घेतलेलं आहे। आता जिरं पण छान असं फुललं की आपल्याला इथं इतर मसाले टाकायचे आहेत। तर मी इथं अगदी काजू घेतलेले आहेत, 9 ते 10 काजू मी इथं वापरलेले आहेत। काजूमुळे भाताला छान अशी चव येते, शिवाय हे दिसायलाही सुंदर दिसतात। त्याच्यामुळे अगदी 9 ते 10 काजू मी इथं वापरलेले आहेत। हलकासा रंग बदलला की ह्याच्यामध्ये आपण इतर मसाले घालणार आहोत। तर सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेली आहे हिरवी मिरची। इथं तुम्ही लाल मिरचीचा वापर केला तरीही चालेल। अगदी 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी इथं वापरलेल्या आहेत। आता त्याचबरोबर मी इथं अगदी 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। आता अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत हे छान असं आपण तुपामध्ये परतून घेऊया। आता इथे मी फोडणीसाठी कांदा वापरलेला नाहीये। जर तुम्हाला हवा असेल तर मीडियम साईजचा कांदा अगदी थोडासा लालसर कलर येईपर्यंत इथं तुम्ही परतून घ्या। आता हे व्यवस्थित परतल्यानंतर आपण इथं काही भाज्या घालणार आहोत। तर सगळ्यात अगोदर अगदी 1 वाटीभर मी इथं फ्रेश वाटाणा घेतलेला आहे। अगदी कवळा वाटाणा मी इथं वापरलेला आहे, म्हणजे दाणे आहे ते छान असे पटकन शिजले जातील। तर वाटाणा घेतल्यानंतर अगदी 1 वाटीभर मी इथं गाजर घेतलेलं आहे। तर छोट्या छोट्या आकारांमध्ये कट करून मी इथं गाजर घेतलेलं आहे। त्याच्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात माझ्याकडे बीन्स शिल्लक होती, तर ती पण मी इथं घेतलेली आहे। आता ह्या सगळ्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित आपण परतून घेऊया। तर तुमच्याकडे जी भाजी तुम्हाला इथं ॲड करायची असेल तर तीही तुम्ही ॲड करू शकता, म्हणजेच फ्लावर असू द्या किंवा पनीरचे तुकडे इथे तुम्ही घेतले तरीही चालेल, किंवा एखादी जर तुमच्याकडे नसेल तर ती तुम्ही अगदी स्किप करू शकता। अगदी छान असा पुलाव तयार होतो। तर मी इथं अगदी भाताला लागेल एवढं मीठ इथं घेतलेलं आहे, म्हणजे 1.5 चमचाभर मीठ इथं मी घालणार आहे। आता मीठ घातल्यामुळे ह्या भाज्या पटकन शिजल्या पण जातील आणि चवीलाही खूप छान लागतील। तर मिठामध्येच ह्या भाज्या आहेत ते 2 ते 3 मिनिटं छान अशा आपण परतून घेऊया। तर ह्या पुलाव अगदी सोप्या पद्धतीत आपण बनवतोय। अगदी काही वेळातच मस्त सुगंधित अगदी टेस्टी पुलाव तयार होतो। तर ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। त्याच्यानंतर मी इथं अगदी छोटा 1 चमचाभर मिरा पावडर घेतलेली आहे। त्याचबरोबर परत एकदा गरम मसाला अगदी थोड्या प्रमाणात मी परत एकदा टाकते। तसं टाकायची काही गरज नाही आहे, आपण खडे मसाले वापरलेले आहेत, त्याचाही सुगंध अगदी अप्रतिम येतो। पण मी इथं छोटा 1 चमचा परत 1 गरम मसाला टाकलेला आहे। तर हे मसाले आहेत ते परत एकदा आपण छान असे परतून घेऊया। तर हा पुलाव आहे तो अगदी तुम्ही डिनरसाठी बनवू शकता, किंवा कोण पाहुणं जर तुमच्याकडे येणार असेल तर तेव्हा पण हा पुलाव अगदी तुम्ही बनवला तरीही चालेल, मस्त टेस्टी तयार होतो। त्याचबरोबर आता आपण हे भाज्या परतल्यानंतर आपण जो तांदूळ भिजत ठेवला होता तो आपण अगदी चाळणीच्या साहाय्याने मी व्यवस्थित असा गाळून घेतलेला आहे। त्याच्यातलं पाणी पूर्णपणे काढायचं आहे, म्हणजे ह्या भाज्यांमध्ये हा तांदूळ आहे तो थोड्या वेळासाठी आपण परतून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त कलरफुल आपला छान असा पुलाव दिसतोय। त्याला जेवढा कलरफुल दिसतोय तेवढा चवीलाही अगदी अप्रतिम लागतो। त्याच्यामुळे
त्याच्यामुळे अगदी साध्या सिंपल पद्धतीनं ह्या पद्धतीनं पुलाव एकदा तुम्ही नक्कीच तयार करा. तर 2 ते 3 मिनटं छान असा हा तांदूळ परतल्यानंतर आपण इथं पाणी घालणार आहे. तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलं होतं अगदी त्याच वाटीनं आपल्याला इथं पाणी ॲड करायचं आहे. तर 2 वाट्या तांदूळ घेतलं होतं तर मी इथं अगदी 3 वाटी पाणी घेणार आहे. जर तुम्ही कुकरमध्ये हा भात बनवत असाल तर इक्वल प्रमाणामध्ये आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं तांदूळ घेतलेलं आहे अगदी त्याच प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचं आहे. कारण कुकरमधली वाफ बाहेर जात नाही आणि त्या वाफेवरतीच भात आहे तो छान असा शिजला जातो. पण ज्या वेळेला आपण कुकरमध्ये टोपामध्ये भात घालतो त्यावेळेला त्याची वाफ बाहेर पडते आणि त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण आपल्याला इथं थोडंसं जास्त घ्यावं लागतं. तर 3 वाट्या मी इथं पाणी घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपण हलवून घेऊया. तर इथे अगदी मीठ मी 1.5 चमचा घातलेला आहे. तर तुम्ही अगदी इथं मिठाचं प्रमाण बघा तुम्हाला किती हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही इथं मीठ ॲड करून अगदी ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर हा तांदूळ आपण आता जवळजवळ 15 ते 20 मिनटं भिजत ठेवला होता. त्याच्यामुळे हा राईस बनण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी कमी वेळातच हा तयार होतो. तर अगदी थोड्या वेळातच म्हणजेच 10 ते 15 मिनिटातच तुम्ही बघू शकता मस्त अशी वाफ आलेली आहे. तांदूळ पण छान असा बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता मस्त कलरफुल आपला राईस तयार झालेला आहे. अगदी थोडासा मी इथं हलवून तुम्हाला दाखवते. अगदी दाणा दाणा मोकळा झालेला आहे. पण हा तांदूळ अगदी व्यवस्थित शिजलेला नाही आहे. अजून ह्याच्यावरती झाकण ठेवणं गरजेचं आहे. कारण थोडासाच शिल्लक आहे शिजण्यासाठी. त्याच्यामुळे ह्याच्यावरती परत मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवून देणार आहे. अगदी दाणा मोकळा झालेला आहे. मस्त वासही खूप छान येतोय आणि मस्त कलरफुल आपला राईस तयार झालेला आहे. तर परत एकदा अगदी 5 ते 10 मिनिटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवून एक थोड्या वेळासाठी मी परत एक वाफ काढून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी थोड्या वेळानंतर आपला हा राईस पूर्णपणे शिजून तयार झालेला आहे. मस्त टेस्टी अगदी सुगंधित हा राईस आपण बनवू शकतो अगदी काही वेळातच. टोपामध्ये किंवा कुकरमध्ये तुम्ही कशामध्ये पण हा तयार करू शकता. अगदी मोकळा सुटसुटीत तयार होतो. तर हे बघा मस्त अगदी दाणेदार आपला राईस तयार झालेला आहे. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ आहेत ते तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. आणि शेवटी मी पूर्णपणे हा राईस आहे तो डिशमध्ये काढलेला आहे आणि त्याच्यावरती अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळलेला कांदा घातलेला आहे. मस्त टेस्टी लागतो. ह्या पद्धतीनं एकदा तुम्ही नक्कीच तयार करा.